दिव्यांग विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी शिक्षक आणि त्यासोबतच क्रीडा शिक्षक अशा दोन शिक्षकांच्या संदर्भात 2 जानेवारी 2026ला शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने एक महत्त्वाचा असा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे या दोन शिक्षकांची उपलब्धता ही राज्यामध्ये होणार आहे. त्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा व्हिडिओ आहे. आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, नमस्कार. मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा 2 जानेवारी 2026चा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय हे जाणून घेणार आहोत. अशाच प्रकारचे विविध शासन निर्णय जाणून घेण्यासाठी माझ्या या यूट्यूब चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा, अशी नम्र विनंती मी आपल्याला या व्हिडिओच्या निमित्ताने करतो आहे. सुरुवातीला या ठिकाणी 4 महत्त्वाचे संदर्भ आहे आणि त्यानंतर आहे ती प्रस्तावना. संदर्भ क्रमांक 1 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांच्या आस्थापनावरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांची संख्या ही 2,36,288 इतकी निश्चित करण्यात आली आहे. संदर्भ क्रमांक 4 येथील शासन निर्णयान्वये राज्यातील जिल्हा परिषदांतर्गत समूह साधन केंद्राची केंद्र पुनर्रचना करण्यात आली आहे. त्यानुसार राज्यात सद्यस्थितीत 4,860 समूह साधन केंद्र अस्तित्वात आहेत. संदर्भ क्रमांक 2 येथील शासन निर्णयान्वये संच मान्यतेचे सुधारित निकष विहित करण्यात आले आहेत. सदर शासन निर्णयातील परिच्छेद 5.4 अन्वये केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षक संवर्गातील प्रत्येकी 1 पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे. संदर्भ क्रमांक 3 येथील शासन निर्णयान्वये केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन संवर्गातील प्रत्येकी 1 पद मंजूर करण्यात आले आहे. त्यामुळे केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन हा 4,860 पदांचा समावेश असलेला संवर्ग निर्माण झाला आहे. उपरोक्तप्रमाणे प्रत्येकी 4,860 पदांचा समावेश असलेले 2 संवर्ग निर्माण झाले आहेत. अर्थात जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवर मंजूर असलेल्या पायाभूत पदांची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत ओलांडता येत नाही. ही वस्तुस्थिती विचारात घेऊन या मर्यादेत सदर 2 संवर्ग निर्माण करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील पायाभूत पदांची उजळणी करून सदर पदे नव्याने निश्चित करण्याबाबतचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्या अनुषंगाने आता आपण जाणून घेऊया शासन निर्णय काय आहे तो. संदर्भ क्रमांक 1 ते 4 येथील शासन निर्णयाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व जिल्हा परिषदांच्या आस्थापनेवरील शिक्षकीय संवर्गातील पायाभूत पदांचा अद्ययावत तपशील या शासन निर्णयासोबत जोडलेल्या परिशिष्ट अ मध्ये दर्शविण्यात आला आहे. परिशिष्ट अ मध्ये जिल्हा परिषद निहाय शिक्षकीय संवर्गातील मंजूर पायाभूत पदे व शिल्लक पायाभूत पदे यांचा तपशील दर्शविण्यात आला आहे. एखाद्या वर्षाच्या संच मान्यतेनुसार काही जिल्ह्यात उपलब्ध होणारी पदे परिशिष्ट अ मध्ये दर्शविण्यात आलेल्या मंजूर पदांपेक्षा अधिक असण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत इतर जिल्ह्यातील पदे तात्पुरत्या स्वरूपात समायोजित करण्याचा अधिकार माननीय आयुक्त शिक्षण यांना असेल. तथापि संपूर्ण राज्यासाठी मंजूर असलेल्या एकूण पायाभूत संख्येच्या मर्यादेतच असे तात्पुरते पदांचे समायोजन करता येईल. संच मान्यतेसाठी उपरोक्त परिशिष्ट अ मधील तपशील विचारात घेऊन त्यानुसार कार्यवाही करण्याची दक्षता सर्व संबंधितांनी घ्यावी. केंद्रस्तरीय विशेष शिक्षक क्रीडा व केंद्रस्तरीय विशेष शिक्षक दिव्यांग विद्यार्थी अध्यापन या दोन्ही संवर्गाची बिंदू नामावली नोंदवही जिल्हा परिषद स्तरावर स्वतंत्रपणे जतन करणे आवश्यक राहील.
सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून आपण तो संकेतांकाच्या साह्यानं पाहू शकता. आपल्याला या ठिकाणी परिशिष्ट अ दिसत आहे. दिनांक 2 जानेवारी 2026. अनुक्रमांक, जिल्हा परिषदांचे नाव, मंजूर पायाभूत पदे, शासन निर्णय दिनांक 21/8/2025 नुसार समूह साधन केंद्राची संख्या, केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांची संख्या, दिव्यांग विद्यार्थी अध्यापन, केंद्रस्तरीय विशेष शिक्षकांची संख्या क्रीडा, केंद्रस्तरीय 2 संवर्गासाठी वापरलेली पदं आणि शिल्लक पायाभूत पदे. अशा प्रकारचा हा सगळा जिल्हानिहाय स्थिती आपल्याला या ठिकाणी प्रामुख्याने दिसत आहे. केंद्र स्तरावर क्रीडा शिक्षकांसोबतच दिव्यांग विद्यार्थी अध्यापन करण्यासाठी विशेष शिक्षकांच्या संदर्भातला हा एक महत्त्वाचा असा शासन निर्णय आहे. परंतु या शासन निर्णयाला महत्त्वाचा संदर्भ येतो तो पायाभूत पदांच्या संदर्भातला. या सर्व अनुषंगाने आपण हा शासन निर्णय या ठिकाणी जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद.